इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या दरवाजाचा बाहेरून जो जातो तो परत येत नाही, म्हणून हा दरवाजा लॉक. जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय. मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे, त्यामुळे मी ह्या ब्लॉगला थोडं स्पेशल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी आज चालली आहे एक जागा एक्सप्लोअर करण्यासाठी. तुमच्यापैकी बरेच जणांना ही जागा माहीत असेल. सो आज माझ्यासोबत जाणार आहे सान्वी. हेलो गाइस. सो आज मी आणि सान्वी आम्ही दोघीही जाणार आहोत त्या स्पेशल जागेवर आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर दॅट. सो आता मी आणि सानू आम्ही दोघीही निघालोय आणि खूप प्रचंड ऊन आहे, पण ठीक आहे, ब्लॉगिंगसाठी एवढं करावं लागणार आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते आणि मी पुरेपूर माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. सो मी स्थायिक अंबरनाथमध्येच आहे. सो माझ्या घरापासून शिव मंदिर हे खूप जवळ आहे, पण चालत वॉकेबल डिस्टन्स नाही आहे, पण नक्कीच रिक्षाने 15 ते 20 मिनटात मी पोचू शकते. सो मी आज तुम्हाला दाखवते आणि चला मग भेटूया. सो आता माझ्या घरापासून हा एक रिक्षा स्टँड मला जवळ आहे. सो मी इथून रिक्षा पकडणार आणि स्टेशनला जाणार आणि अंबरनाथ स्टेशनवरून मी दुसरी रिक्षा पकडून शिव मंदिरला जाणार. डायरेक्टही जाता येतं, पण तुम्हाला माहिती देण्यापुरती मी पहिलं स्टेशनला जाईल. आणि सो दिस इज आवर अंबरनाथ रेल्वे स्टेशन आणि इथूनच पुढे आपल्याला ऑटो पकडायची आहे, हे मी पुढे सांगते आहे. तुम्ही एकदा अंबरनाथ रेल्वे स्टेशनला आलात की तुम्हाला ईस्ट साईडला यायचं आहे आणि ईस्ट साईडला यायचं लँडमार्क मी तुम्हाला एक दाखवते. तुम्ही सरळ ईस्टला आलात की जसंच तुम्ही खाली याल तुम्हाला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा स्टॅच्यू हा दिसेल ईस्ट साईडला आणि तिथेच रिक्षा स्टँडसुद्धा आहे. सो तिथूनच आपल्याला रिक्षा पकडून जायचं आहे. मी तुम्हाला स्टॅच्यू दाखवते. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. सो इथूनच आपल्याला इथे रिक्षा स्टँड दिसेल आणि ह्या रिक्षा स्टँडवरून आपल्याला शिव मंदिरला जायचं. चला इथे आता आम्ही रिक्षात बसलेलो आहोत आणि शेअरिंगने जर तुम्ही गेलात तर 20 रुपये होतात रिक्षाने शिव मंदिरला जाण्याचे. तर चला भेटूया तुम्हाला तिथे जाऊन. सो हे आहे प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ. हा मेन एंट्रन्स आहे आणि रिक्षावाले तुम्हाला इथे सोडतात. सो इथून हा वरती जो तुम्हाला गेट दिसतोय इथून आतमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि आतमध्ये 2 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे. 10 पावलात तुम्ही पोचू शकता तिथे मंदिरात. आणि दाखवते मी तुम्हाला कसं आहे आमचं शिव मंदिर. चला इथे आहे हे शिव मंदिर आणि जातानाच तुम्हाला इथे फुलांचे नारळ अगरबत्त्या तुम्हाला काही घ्यायचं असेल तर त्याचे स्टॉल आहेत, तुम्ही इथून घेऊ शकता. हेच आहे ते प्राचीन शिवकालीन शिव मंदिर. सो चला जाऊया.
मंदिराचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की आतमध्ये तुम्ही दुधाचा अभिषेक नाही करू शकत, पाण्याचा अभिषेक करू शकता, आतमध्ये तुम्ही नारळ नाही फोडू शकत. आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर, मी मागच्या साईडला आहे आणि ह्या मंदिराचं पांडवाने एका रात्रीत हे मंदिर बांधलं होतं आणि खूप जुनं मंदिर आहे. 11व्या शतकात हे मंदिर बांधलं गेलेलं होतं. ह्याचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे, खूप प्रसन्न वातावरण इथलं आहे आणि लाखो भाविक खूप लांबून लांबून या मंदिरात भेट देण्यासाठी येतात. जर तुम्ही येत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. मी पुढे सांगेन कसं काय कुठून यायचं आहे. आणि हेच ते मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तर जिथून झेंडा आहे मागच्या बाजूला तिथे रूफ नाही, त्याचं जे ऊन आहे, सूर्यकिरण आहे ते सरळ देवाच्या मुकुट्यावर पडतं आणि ते खूप सुंदर वाटतं. आतमध्ये बघितल्यानंतर मी ते शूट करू शकते, पण तुम्ही याल तर नक्की हे नोटीस करा की हे खूप सुंदर मंदिर आहे. आणि हेच मंदिर युनेस्को कल्चरल हेरिटेज वर्ल्ड साईटमध्ये ह्याची नोंदणी झालेली आहे. 2022च्या हिशोबाने जर आपण बघितलं तर एकूण भारतात 40 असे हेरिटेज शॉर्टलिस्ट केले होते आणि त्यातलं हे एक आमचं शिव मंदिर आहे जे अंबरनाथचं खूप प्राचीन शिव मंदिर आहे आणि खूप खूप लोक ह्या शिव मंदिरला मानतात आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्की भेट देऊ शकता. तर आणि हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पहा, तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी आज बघायला भेटतील. तर मंडळी आता फिरून झालेला आहे आणि एक दरवाजा इथे तुम्हाला दिसत असेल. हा दरवाजा आहे, या पुढे तुम्हाला हा तोच दरवाजा आहे जिथून पांडवांनी हे मंदिर बांधून इथूनच ते बाहेर पडले होते. आणि हा दरवाजा लॉक आहे. ह्याचं कारण असं आहे की इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या दरवाजाचा बाहेरून जो जातो तो परत येत नाही, म्हणून हा दरवाजा लॉक आहे. मला असं ऐकण्यात आहे ही रहस्यमय गोष्ट, पण मी शुअर नाही आहे. आणि तुम्हाला कुणाला ह्याच्याबद्दल जर व्यवस्थित संपूर्ण माहिती असेल तर प्लीज कमेंट डाऊन बिलो. आणि येस, हे मंदिर खूप सुंदर आहे, तुम्ही नक्की भेट द्या. आणि कसं यायचं आहे मी तुम्हाला पुढे थोडक्यातच सांग. तर मंडळी आता मी तुम्हाला सांगते की यायचं कसं. तर तुम्ही जर CST वरून येत असाल तर CST वरून हार्डली 50 ते 60 किलोमीटर अंबरनाथ असं पडतं. तुम्ही CSTला येऊन सेंट्रल लाईन पकडायची आणि सेंट्रल लाईनमध्ये खोपोली, कर्जत, बदलापूर ह्या ट्रेन अंबरनाथला थांबतात. सो तुम्ही अंबरनाथला उतरून तसं रिक्षा मी जसं सांगितलं तसं तुम्ही येऊ शकता रिक्षाने. शेअरिंग ऑटोवरती 20 रुपये घेतात. तसंच सेम इथून जातानाही स्टेशनला जाऊन मग तुम्ही जाऊ शकता. आणि बाईक, कार हेही ऑप्शन आहेत, पण ट्रेन मला वाटते सगळ्यांसाठी खूप कन्व्हिनियंट असतं. सो जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही नक्की मी इथेच एंड करते आहे. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. भेटूया लवकरच.